आपण नेत्यांबद्दल बोलतोय आणि काय विचार करून ते तिकीट देतात ह्याच्याबद्दल बोलतोय. परत एकदा घरातनं काय म्हणतो आपण तयार रान मिळालेले नेते असा एक महाराष्ट्राचा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे शून्यापासून उभे राहिलेले नेते असा एक वर्ग आहे. तर या दोनही नेत्यांबद्दल या निमित्ताने बोलायला हवं. विशेषतः म्हणजे मगाशी आपण बोलताना या मुलाखतीपूर्वी बोललो, की पवारांच्या घरामध्ये 6-7 नावं आहेत एकीकडे आणि एकीकडे शून्यातनं सुरुवात केलेले मग सुशीलकुमार शिंदे आहेत किंवा विलासराव देशमुख आहेत. काय फरक आहे या दोघांमधला? नाही, फरक असा असतो की काही जणांना त्या राजकारणाचं बाळकडू घरात मिळतं. म्हणजे राहुल गांधींनी कुठली पंचायत निवडणूक लढवलेली नाही. आज ते विरोधी पक्षनेत्यात लोकसभेचे. मग त्याच्यामध्ये दोन विचार प्रवाह असे असतात की ज्यातला तुम्ही मगाशी किस्से म्हणलात, पण मी एक थोडी कल्पना यावी ऑडियन्सला किंवा आपल्याला विषय समजायला म्हणून सांगतो की राहुल गांधी आज विरोधी पक्षनेता आहेत आणि इतिहासात मी मगाशी म्हणालो तसं फार मागे गेलं तर लोकांना खूप आठवणार नाही, गुगल करायला लागेल. पण काही लोकांना कदाचित हा किस्सा आठवेल की मनमोहन सिंग 2 वेळेला प्राईम मिनिस्टर झाले, 2004 ते 9 आणि 9 ते 14. त्या काळात एकदा कॅबिनेटने एक निर्णय घेतला आणि मग त्याचा निर्णयाचा GR निघाला किंवा आदेश निघाला. तर त्या निर्णयाची कॉपी जी आहे ना, तीच राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अशी टरकावली होती, फाडून टाकली. आणि त्यांनी स्टेटमेंट केलं होतं प्रेसमध्ये की हा काय निर्णय घेतला, या चुकीचा निर्णय मी मानत नाही, हा निर्णय मानत नाही, आणि फाडला. मग देशभर चर्चा आली, बातम्या, हेडलाईन्स की काय राहुल गांधींनी केंद्र सरकारचा निर्णय मानत नाही आणि त्यांचं सरकार. हो, मग ही चर्चा झाली. मग ही का झाली? म्हणून त्यावेळेला प्रियरंजन दास मुंशी नावाच्या सुरुवातीला पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. पत्रकारांचा संबंध पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरशी येतो बऱ्यापैकी जास्ती, सेशन्सच्या काळात किंवा एरवी. त्यावेळेला प्रियरंजन दास मुंशींनी सोनिया गांधींना हे सांगितलं होतं की तुम्ही राहुल गांधींना 4 साली सरकार आल्यावर की आलंय सरकार, तर तुम्ही त्यांना क्रीडा राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार किंवा तरुणांच्या विषयाचा मंत्री स्वतंत्र राज्यभार, म्हणजे त्यांना एक्सपोजर मिळेल. जसं आत्ता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच टर्मचे आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं गेलं. त्यांना तर कॅबिनेट मंत्रिपद पर्यावरणाचं, कारण त्यांच्या इंटरेस्टचा विषय होता. आणि आदित्य ठाकरेंनी काही अशी नकारात्मक किंवा अतिशय बोगस कामगिरी केली असं काय नाही, चांगली कामगिरी केली. पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काही वाईट काम केलेलं नाही. त्यांना विषयाची जाण आहे, त्यांनी विधानसभेत उत्तरं चांगली दिलेली आहेत आदित्य ठाकरेंनी. तसं राहुल गांधींना सरकारमध्ये काम करण्याचं एक्सपोजर अजिबात नाही आहे. ते सरकारचा भाग होते, पण ते मंत्री नव्हते, सरकारचे खासदार होते, सरकार पक्षाचे मंत्री नसल्यामुळे आज ते विरोधी पक्षनेते. तुम्ही जो प्रश्न विचारला की तळागाळापासून येऊन काम केलं तर काय परिणाम होतो, त्याचं उत्तम उदाहरण विलासराव देशमुख आहेत. की विलासराव देशमुख ग्रामपंचायतीपासून आले, पंचायत स्तरापासून सरपंच म्हणून काम केलं, वर आले, पुढे आले आणि मग आमदार वगैरे होऊन मंत्री होऊन मुख्यमंत्री झाले, देशाचे अवजड उद्योग मंत्री होते. त्यामुळे ते केंद्रीय पातळीवर त्यांनी काही प्रचंड मोठा ठसा उमटवला अशातला भाग नाही. म्हणजे केंद्रात अनेक मंत्री महाराष्ट्रात झाले, त्यातलेच एक मंत्री, एवढीच त्यांची कामगिरी, फार ग्रेट नाही. म्हणजे आणि काही वाईट पण नाही अर्थात, कारण ते खातं कळायलाही काही काळ जावं लागतं पण त्यांचा आजारपण वगैरे. परंतु मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक किंवा शरद पवार यांच्यानंतर तोलामोलाचा आणि चांगला मुख्यमंत्री भाजपेतर पक्षांचा किंवा शिवसेनेतर पक्षांचा म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यापैकी असेल तर विलासराव देशमुखच आहेत. म्हणजे 4-5 नंबरचे आणि अतिशय उत्तम राजकारणी ते होते. त्यांना जातीचं भान, त्याच्यानंतर जाती इक्वेशन्सचं भान, राजकीय समीकरणांचं भान आणि ज्याला मॅच्युअर्ड पॉलिटिक्स म्हणून अशा पद्धतीचं तो नेता होता. अतिशय म्हणजे अगदी नवीन असताना विलासराव देशमुख मंत्री म्हणून त्यांच्याकडे 6-8 खाती होती मला वाटतं. आणि शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जेव्हा तिथे वसंत व्याख्यानमालेत म्हटलं होतं की आमच्याकडे D.Ed हे क्वालिफिकेशन आहे शिक्षक व्हायला, म्हणजे 12वी पास माणूस 12वी क्वालिफिकेशन D.Ed करायला. मग तो 12वी D.Ed होतो, म्हणजे 12वी झालेला मुलाचं वय 18, D.Ed करायला वर्ष 1.5 वर्ष, म्हणजे तो 18, 19, 20 वर्षाचा होतो. 12वी पास 16-17व्या वर्षी, 2 वर्षांनी 19 वर्षाचा मुलगा, 19 वर्षाचा शिक्षक प्रायमरी टीचर म्हणून लागला आणि 6 वर्षाच्या मुलावर किंवा 8 वर्षाच्या मुलावर काय संस्कार करेल. तर हा विचार राजकारणी मांडेल असा विचार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हा मांडलं होतं की प्रायमरीच्या मुलांना शिकवणं, त्याला आकार देणं हे खूप अवघड आहे. MA शिकवणाऱ्या शिक्षकापेक्षा प्रायमरीच्या शिक्षकाचा पगार जास्ती असला पाहिजे. आजही समाजात याची चर्चा होते. हे विधान त्यावेळेला विलासरावांनी केलं होतं वसंत व्याख्यानमालेत. आणि या तरुण मंत्र्याला काहीतरी मॅच्युरिटी खोली आहे हे त्यावेळेला समाजाला लक्षात आलं होतं वसंत व्याख्यानमालेत. म्हणजे वसंत व्याख्यानमालेत जाऊन आपला विषय मांडला पाहिजे हे तरुण शिक्षण मंत्री असताना त्यांना कळलं होतं. कुठे जाऊन मांडले तर विचार पसरतात याची तरुणपणी जाण होती. आणि म्हणून विलासराव पुण्यात शिकलेले आहेत. पुण्याच्या MS कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणजे विज्ञान पदवीधर होते.
म्हणजे प्रयोग शिक्षक असं पूर्वी पद असायचं, डेमॉन्स्ट्रेटर. ते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पुण्यात आणि अतिशय मॅच्युअर्ड नेता. आणि त्याच्या उलट तुम्ही म्हणालात तसं शरद पवारांच्या घरामध्ये शरद पवार तळागाळातनं आलेत, पण शरद पवारांनी काही पंचायत समिती लढवलेली नाहीये. साखर कारखाना एक इलेक्शन आणि मग नंतर पुढे पहिले आमदार 67 साली मग कायम आमदार, म्हणजे अपराजित नेता आहे निवडणुकीच्या राजकारणातला, अतिशय मोठा नेता आहे, 60 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द आहे. पण आज 60 वर्षानंतर शरद पवारांची बारामती मॉडेल वगैरे बोललं जातं, पण त्या बारामतीमध्ये तुम्ही आता मगाशी म्हणालात प्रश्नामध्ये तसं शरद पवारांनंतर कोण? अजित पवारांनंतर त्यांच्याबरोबर कोण आलं राजकारणात? सुप्रिया सुळे खासदार. त्यांच्या पुढे कोण आलं? रोहित पवार आले, ते कर्जत जामखेडचे आहेत, म्हणजे त्यांच्या घरातलाच माणूस आहे, कर्जत जामखेडमध्ये आमदार झालाय. त्याच्यानंतर बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी निवडणूक लढली, पार्थ पवार राज्यसभा झाली, सुनेत्रा पवार राज्यसभेवर आल्या, आता त्या आमदार म्हणून निवडून आल्या. आणि आज चर्चा माध्यमं किंवा काही टीव्ही चॅनल्सनी कार्यक्रम केले, 2029 बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार का? म्हणजे काय, ते युगेंद्र पवार विरुद्ध सुनेत्रा पवार होणार का? सुप्रिया सुळेंचं जाहीर विधान आलं की पवार विरुद्ध पवार होणार नाही आणि माझ्या विरुद्ध पवार घरातला कोणी असेल तर मी लढणार नाही. अरे पण पवार घरातला सोडून एकही माणूस कुठल्याही पक्षाने, म्हणजे विशेषतः शरद पवारांच्या पक्षाने किंवा सुनेत्रा पवारांच्या पक्षाने तिकीट द्यावं या लायकीचा घडवलाच नाही का 60 वर्षात? हा प्रश्न येत नाही का ह्याच्यात? म्हणजे जरी विलासराव तळागाळातनं आले तरी तिथे त्यांची दोन्ही मुलं आमदार झाली आहेत, म्हणजे तिथे इतरही लोक आहेत काँग्रेसच्या, नाही असं नाही. पण बारामतीमधनं कोणतं फक्त पवार आणि पवार असं असेल तर हे त्यांचं यश मानायचं का अपयश, असा पण एक प्रश्न मनात येतो ना. म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये 50 तरुण उभे केले नाहीत की जसं कर्जत जामखेडमध्ये त्यांचा नातं जाऊन लढला निवडून आला, तसं एखादा जाऊन जळगावला जाऊन निवडून आला. अशी मूळ बारामती पण 25 आमदार आहेत, असं काही त्यांनी घडवलेलं नाही ना. तर बारामतीमध्ये पवार या नावाशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही का त्यांच्या पक्षाकडनं? याचा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि समाजाने करायला पाहिजे असं मला वाटतं.